लोकसभा निवडणुकांपूर्वी अनेक घडामोडी सध्या राज्यात घडत आहेत. अद्याप ही महायुती व आघाडीतला जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. यावरून वादविवाद सुरू आहे. अशा अनेक घडामोडी सध्या घडत आहेत. याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आहेत. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. मात्र अद्याप तुमच्या महायुतीचा किंवा त्या आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. कधी ठरणार? उमेदवारच अजून तुमचे निश्चित झालेले नाहीत. लोक देखील संभ्रमात आहेत. काही ठिकाणी जे काही उमेदवार आहेत, जे काही फिक्स आहेत, त्यांना वरिष्ठ नेते हे सिग्नल देत असतात. परंतु काही जागा ज्या अशा असतात की ज्या ठिकाणी 4-4, 5-5 उमेदवार इच्छुक असतात, त्यावेळेला तिथं कोण द्यायचा याबद्दल थोडासा विचारपूर्वक उमेदवार द्यावा लागतो. नसता मग पुन्हा हा त्याच्या विरोधात, तो त्याच्या विरोधात असं होऊ नये म्हणून याची काळजी प्रत्येक पक्ष घेतो. आम्हीच नाही सर, प्रत्येक जण घेत असतो. महायुतीबद्दल बोलाल तर महायुतीचं आता युतीची सर्व बोलणी झालेली आहे. 80% आता ते 95% गेली. 5% म्हणजे 1-2 जागेबद्दलचं जे काय आहे ते मला वाटतं आज संध्याकाळी ते फायनल होईल. भाजपनी आपली जी यादी, जी त्यांच्या अधिकृत जे जागा जे त्यांना ज्या देणार होतो त्यांचे उमेदवार त्यांनी जाहीर केलेले आहेत. आमचे आणि राष्ट्रवादीचे हे उमेदवार आता परवाच्या दिवशी पहिली यादी ती यायला सुरुवात होईल. 2-3 जे काही उमेदवार आहेत तर शेवटच्या टप्प्यात घ्यावं लागतात. ही निवडणुकीची एक रणनीती असते. त्या रणनीतीप्रमाणे 2-3 उमेदवार हे रिझर्व शेवटच्या फळीमध्ये त्यांना डिक्लेअर केलं जातं. सर, हे सगळं तर होतंय. मात्र अंतर्गत विरोध, जसं की तुमचे स्टँडिंग खासदार आहेत, त्यांना भाजपची लोक अंतर्गत विरोध करतायत. ते अशा अनेक जागा आहेत, जसं की नाशिक असेल, ठाणे असेल, कल्याण असेल. तर हे कधी क्लिअर होईल? नाही, हे क्लिअर झालेलं आहे सर्व. निवडणुकीच्या काळामध्ये असे विरोध होत असतात, प्रत्येक ठिकाणी होतात. जिथं भाजपची जागा आहे तिथं शिवसेनेचे लोक बोलत आहेत की नाही साहेब, आपल्याला ती जागा पाहिजे. अनेक वर्ष भाजपचा खासदार तिथं येतात, आपला खासदार झाला पाहिजे. ही मागणी त्यांची असणं गैर नसतं. परंतु याचा निर्णय अखेरला वरिष्ठ नेते घेत असतात. शिंदे साहेब घेतात, देवेंद्र फडणवीस साहेब घेतात, आणि मग त्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्याच्यात सगळे ते वाद मिटतात. मग निवडणूक कशाला म्हणतात? 5 वर्ष वाट पाहून एखादा पद आपल्याला मिळावं यासाठी जर कार्यकर्ता प्रयत्न करत असेल तर ते गैर नाही आहे. आणि मग ते गैर नसेल तर मग त्यावेळेला त्याची समजूत काढणं तेवढंच अवघड असतं. कारण की 5 वर्ष तो आपला प्रचार करत असतो. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून तो आपलं काम सोडून सुद्धा पक्ष वाढवण्यासाठी काम करतो. त्याला नाराज करून चालत नाही. तर त्याला समजूतदारीने, आमच्याकडे हुकुमशाही नाही. जी उभठा गटाकडे हुकुमशाही ती आमच्याकडे नाही. आम्हाला त्या कार्यकर्त्याला जपणं आहे, तो आपला आहे. जर देता आलं तर निश्चित त्याला दिलं पाहिजे. नसता त्याला काही अल्टरनेट काय करता येईल का, याचा सगळ्या बाबीचा विचार हे पक्ष नेतृत्व करत आहे. सर, उमेदवारीसाठी, पदासाठी आपण असा निर्णय घेता असं ठीक आहे. मात्र तुम्ही आघाडीतून ज्या कारणास्तव आलात भाजप बरोबर, त्याच कारणास्तव आज पदासाठी, उमेदवारीसाठी तुमचे नेते तुमचा पक्ष सोडून चालले. शिवाजीराव आढळराव देखील आहेत त्यामध्ये. कसं पाहताय? तुमच्याबरोबर आयुष्यभर ज्यांनी पक्षात राहिले त्यांना आज उमेदवारीसाठी, फक्त जागेसाठी दुसऱ्या पक्षात जावं लागतंय. नाही, तसं नाही. हे बघ, महायुती आहे ना, महायुतीमध्ये आता तुम्ही जर पाहिलं, पहिला विस्तार झाला मंत्रिमंडळाचा, शिवसेना भाजपचा झाला, मग राष्ट्रवादी आली, मग राष्ट्रवादीला द्यावं लागलं जागा. म्हणजे हे महायुती होत असताना काही कॉम्प्रोमाइज ज्याला म्हणतात ना, ते करावं लागतात. आढळराव जे आहेत, आज तुम्ही काल त्याचं स्टेटमेंट पाहिलं तर हे तिन्ही नेत्यांनी ठरवून दिलेली उमेदवारी असं त्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे. म्हणून आढळराव गेलेत, ते काही शिंदे साहेबांवर नाराज आहेत म्हणून गेलेत असं कुठं त्यांनी बोललेलं नाही. किंवा मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही नाराज केलं म्हणून गेले असं कधी त्यांनी स्टेटमेंट केलेलं नाही. एक जागा जी राष्ट्रवादीच्या कोट्यात जायची, तुम्ही जर पाहिलं तर पालघर, गेल्या वेळेला पालघरमध्ये जो उमेदवार होता हा पहिले भाजपचा कार्यकर्ता होता. तो शिवसेनेच्या तिकिटावर लढला ना, मग त्याला तुम्ही काय बोलाल? म्हणून एखाद्या सीटवर ही जर ॲडजस्टमेंट झाली असेल तर याचा अर्थ पक्षद्रोह केला असं आम्ही मानायला तयार नाही. सर, ॲडजस्टमेंट तर काही ठिकाणी तुम्ही करताय, ठीक आहे. शिवतारेंचं काय? पक्षांनी त्यांना सूचना दिल्या, पक्ष सांगतोय महायुतीत आहे, तरी देखील ते ऐकायला तयार नाहीत. शिस्तीचं वगैरे काही आहे की नाही तुमच्या पक्षासंदर्भात, आणि तशी कारवाई काय होणार आहे की नाही? एक निश्चित आहे,
शिंदेसाहेब एखादा निर्णय घेताना मग त्याचे परिणाम काय होतील याची चिंता करत नाहीत. म्हणून शिवतारेंना बोलून त्यांच्याशी चर्चासुद्धा केलेली आहे. फॉर्म भरेपर्यंत शिंदेसाहेब त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतील. परंतु एकदा त्यांनी फॉर्म भरला, आमचं आणि त्यांचं नातं तुटलेलं असणार आहे. एखादा कार्यकर्ता जेव्हा ऐकायच्या मनस्थितीत नाही आणि आपल्याला लढायचंच, जर पक्ष नेतृत्वाचं जर ऐकत नसेल तर पक्ष नेतृत्व त्याची साथ देणार नाही, हे तेवढं सत्य आहे. ज्या दिवशी तो फॉर्म भरेल, ऐकणार नाही, त्या दिवसापासून त्यांचं आमचा संबंध संपलेन. त्याबद्दलचं डिक्लेरेशन आम्ही करणार आणि आम्ही त्यावेळेला जी काही ॲक्शन घ्यायची ते शिंदेसाहेब जरूर घेतील. दुसरा प्रश्न असा, ठाणे, कल्याण या ज्या जागा आहेत त्यांच्या संदर्भात देखील तुमच्यामध्ये, दोन्ही पक्षामध्ये, भाजप आणि तुमच्यात वादविवाद सुरू आहे. भाजप म्हणतं की आम्हाला त्यातली एक जागा द्यावी, तर त्या सीटचं नक्की काय होणार आहे? तुम्ही देखील दोन्ही सीटसाठी आग्रही आहात का, की तुम्ही देणार आहात, बॅकफूटवर जाणार आहात? आत्तापर्यंत पाहिलं तर भाजपने त्यांचे उमेदवार घोषित केले, तुमचे पण स्टँडिंग खासदार आहेत, अधिकृत आहेत, ते तरी घोषणा कधी होणार की तुम्ही बॅकफूटवरच राहणार आहात? काही निर्णय एकनाथ शिंदे साहेबांवर सोडा. प्रत्येक निर्णयाच्या बद्दल मी वाच्यता करणं योग्य नाही आहे. आणि तुम्हाला सांगतो की आम्हाला अपेक्षित असलेले निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील, म्हणून आम्हाला त्याची चिंता नाही आहे. म्हणून हे वाद वगैरे काही राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. सर, तुमच्यात ज्या घडामोडी घडत आहेत, वादविवाद पाहायला मिळतात, यावर संजय राऊत असं म्हणतात की आम्हाला दिल्लीला जाऊन गुलामगिरी करावी लागत नाही. कसं पाहताय? कारण की तुम्हाला असं देखील म्हटलं जातं गुलामगिरी. नाही, त्यांना बरोबर आहे, त्यांना दिल्लीला जावं लागत नाही. त्यांना शॉर्टकट आहे ना, सिल्वर ओकवर जाऊन फक्त पाया पडायच्यात. शॉर्टकट 10 मिनिटाच्या अंतरावर सिल्वर ओकवर गेलं, तिथं नमन केलं की पुन्हा मातोश्री. अंतर छोटं आहे त्यांचं. ज्यांची सोच छोटी ना, त्यांना हे सगळं सुचतं. आम्ही भरारी घेणारे लोक आहोत, राखीतून उभं राहणार लोक आहोत, म्हणून आम्हाला त्याची जाणीव आहे. दिल्लीला भाजपचं हेडक्वार्टर आहे, पंतप्रधान दिल्लीत बसतात, सिल्वर ओकला बसत नाहीत. गृहमंत्री दिल्लीला बसतात, सिल्वर ओकला बसत नाहीत. आणि असे हे जोडे चाटणाऱ्यामधले अवलाद आम्ही नाहीत. तुम्हाला जे करावं लागतं ना, मातोश्रीचे पद घालवणाऱ्या लोकांनी याबद्दल भाष्य करणं योग्य नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. सर, तुमच्यात जसा जागा वाटपाचा तिढा आहे तसा महाविकास आघाडीत देखील अद्याप कायम आहे. आता प्रकाश आंबेडकर यांचं असं स्पष्ट होतं आहे की त्यांचं काही जुळे ना, त्यामुळे ते आता लवकरच पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर करणार आहेत. कसं पाहताय याकडे एक विरोधक म्हणून? प्रकाश आंबेडकर जर महायुतीबरोबर, महाआघाडीबरोबर राहणार नाही, पहिल्यांदाच सांगितलं होतं मी. कारण की उभाटा गटाला युती करून, पहिल्यांदा युती करून आपलं क्रेडिट घ्यायचं जे काही चालू होतं ना त्यांचा प्रयत्न, ते यूज अँड थ्रोचे होते आणि ते प्रकाश आंबेडकर साहेबाला माहिती होतं. म्हणून त्यांनी स्लोली ठीक आहे, सांगा बोला करत गेले. अखेरला त्यांना वाटलं की हा आपलं यूज करतायत, त्या टायमाला त्यांनी त्यांच्याशी संबंध तोडलेत. अहो हेच कशाला? ज्या आविर्भावात त्यांनी सांगलीची जागा डिक्लेअर केली, सगळेजण नाराज झाले ना, काँग्रेसचे पण. आज त्यांची यादी डिक्लेअर होणार आहे, करावी त्यांनी सांगलीत जागा डिक्लेअर. आज हिंमत असेल ना, सांगलीत जागा आज डिक्लेअर करा. काँग्रेसची असलेली पारंपरिक जागा ती आता ह्यांनी डिक्लेअर, हे उमेदवार डिक्लेअर करतायत. मग ते त्यांचे प्रदेशाध्यक्ष असेल का त्यांचे नेते असेल, बाळासाहेब थोरात असेल, यांनी त्याला विरोध केलेला आहे. म्हणून आता त्या आघाडीमध्ये सुद्धा किती बिघाडी होते हे आता 1-2 दिवसात आपल्याला सुद्धा लक्षात येईल. एक शेवटचा प्रश्न असा, सध्या जागा वाटपाचा अजून तुमच्या चर्चा सुरू आहेत, सर्वांनाच प्रतीक्षा आहे यादीची. आता अमरावतीची सीट असेल तर त्या अमरावतीच्या सीटला तुमच्यासोबत असणारे बच्चू कडू विरोध करतायत, मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेणार आहेत ते. एखाद्या जिल्ह्यामध्ये आपसामध्ये असलेले प्रेमाचे कटू संबंध हे कधीतरी उघड होतात. कधीतरी रवी राणा बच्चू कडूच्या विरोधात बोलले, कधी बच्चू कडू रवी राणाच्या विरोधात बोलले. आणि याला जे काही मोठं जे काही घडलंय, ज्याला आणखी त्याला म्हणतील हवा देता आली, ती हवा द्यायचं काम इतरांनी केलेलं आहे. म्हणून आता पुन्हा मागे एकदा हा प्रकार झाला होता, आता निवडणुकीच्या तोंडावर होतोय. यासाठी आज बच्चू कडू मला वाटतं मुंबईत आलेले आहेत, रवी राणाही येतील आणि एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हा वाद मिटवतील. आणि निवडणुकीच्या तोंडावर असं होणं योग्य नाही, याचे एवढे समजदार ते दोघं जण नेते आहेत.
म्हणून हा वाद आज मिटेल असं माझी अपेक्षा आहे. तर महायुतीमध्ये जागा वाटपावरून जो वादविवाद सुरू आहे या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करून हा वाद सोडवतील अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिलेली आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.